नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. ये भाऊ या. जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती पुरंदर या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्याचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय संजयजी जगताप तसेच माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय तसेच सुनीता काकी कोलते असतील सर्वच सन्माननीय आता असं या ठिकाणी आपण सर्वजण आलात. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे इलेक्शन आले म्हणून नाही तर तुम्ही गावकऱ्यांनी असेल आजूबाजूच्या पंचकृषीने असेल माझी समाजाप्रती काम करण्याची तळमळ तुम्ही पाहिलेली असेल. मी काही एवढा मोठा माणूस नाही व्यक्ती नाही आहे की परंतु जे काही माझं छोटंसं उत्पन्न आहे त्यातूनही मी समाजासाठी काम करत आलेलो आहे. अगदी तुम्ही पाहिलेलं आहे लहान मुलांच्यापासून तर आबालवृद्धांच्यापर्यंत आपण या समाजासाठी झटत असतो. अगदी लहान मुलांना शाळेमध्ये आपण वह्या पुस्तकांचं वाटप असेल दप्तर वाटप असेल त्यांना काही लागणारा इतर शैक्षणिक खर्च असेल. त्यानंतर महिलांसाठी तुम्ही पाहत आलेला आहे आपण कायमच महिलांचा सन्मान राखलेला आहे. त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून असेल त्यांना विविध उपक्रम राबवलेले आहेत. माझ्या महिला भगिनींसाठी काही सहलींचं नियोजनसुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे. माझ्या वृद्ध सगळ्या नागरिकांसाठी आपण औषधं उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि गावातला आरोग्याचा प्रश्न असेल कोणाचं जर काही अघटित घटना घडली तर त्याच्यासाठी दिवस रात्र राबून आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल विविध संस्थांचा निधी असेल आपण त्या ठिकाणी हॉस्पिटलला जाऊन त्याची जोपर्यंत तो रुग्ण असेल कोण ॲक्सिडेंटल व्यक्ती असेल बाहेर येत नाही तोपर्यंत आपण त्याची सेवा करत आलेलो आहे. असं आपण गावात सरपंच साहेब या नाही तुम्ही माळ वस्तीसारखा प्रश्न गेले 50 वर्ष तेव्हा वस्तीला रोड नव्हता आपण तिथला तो रोडचा प्रश्न मिटवून त्या ठिकाणी स्वखर्चाने मी रोड करून दिला. त्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी डांबरी रोड केला. आपण वरच्या भागामध्ये या दुष्काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं त्यावेळेससुद्धा विविध माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने त्या ठिकाणी आपण 2 ते 3 महिने टँकर चालवला. सगळ्या मित्रपरिवारांची साथ आबालवृद्धांचा आशीर्वाद महिला भगिनींचा आशीर्वाद सर्व ग्रामस्थांचा आशीर्वाद आणि केलेल्या कामाची पुण्याई म्हणून आपल्याला आज BJP सारख्या मोठ्या पक्षातून आपल्याला या ठिकाणी सरांनी अशोकभाऊंनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. प्रथमतः मी त्यांच्या पुढे नतमस्तक होतो की तुम्ही एवढा मोठा विश्वास या ठिकाणी माझ्यावर दाखवलेला आहे आणि मी तुमच्या या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी शब्द देतो मी पहिल्यापासून जशी सेवा करत आलो आहे तसा मी तुमची सेवा करत नाही. उगाच काही मिळालं उतणार नाही मातणार नाही आणि हा जो समाजसेवाचा वासा घेतला आहे हा मी माझं शेवट होईपर्यंत टाकणार नाही. म्हणजे ते मला त्यामुळं असा गैरविश्वास कोणी दाखवू नका. माझ्याबरोबर अजयराव या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत. या ठिकाणी कैलासरावांचे चिरंजीव आज आपण या कुटुंबाचं पण समाजाप्रती योगदान पाहिलेलं आहे. आज कुठल्याही गावात गेला कुठल्याही वस्तीवर गेला त्यांनी विविध माध्यमातून बरेच दिवस त्यांच्याकडे सुद्धा राजकीय वारसा असल्यामुळं प्रत्येक गावावस्तीवर त्यांच्या वतीने रोडची वगैरे कामे झालेली आहेत. समाजोपयोगी भरपूर काही अशा योजना त्यांनी आणलेल्या आहेत. अशा एका चांगल्या कुटुंबातील हा मुलगा आहे. हा सुद्धा एक सुसंस्कृत ग्रॅज्युएट आपलं इंजिनियर आहे.
त्याही सगळ्यांनी आपण त्याला निवडून द्यायचं आहे. बेलसरमध्ये सर्वांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, ह्या बाळूबासमोर शपथ घेऊन तुम्हाला एकच विनंती आहे की चालवायचं तर फुल कमळ चालवायचं, खाली कमळ वर कमळ, परंतु मनात ठेवायचं नाही. कारण तर जशी आपल्याला गरज आहे तशी त्यांना गरज आहे तशी आपल्याला गरज आहे. आणि उलटं पालटं काय म्हणजे माणसं म्हणतात की हा पाहुणा तो पाहुणा, म्हणजे ही सभा ही शेवटची असणार आहे. कारण 13 गावं आहेत, मला परत परत तुमच्यापाशी येता येणार नाही. मी 5 वर्ष तुमच्यात काढले, 3 महिने तुमच्यासाठी काढलेले नाहीत की इलेक्शन आलंय म्हणून मी 3 महिने तुमच्यासाठी काम करतोय. तुम्ही सुद्धा कुठंतरी आता याचं मनात भान ठेवून परत मी फक्त एकदा आता तुमच्यापाशी येईल एवढीच विनंती करतो की सर्वांनी समजून घ्या. नाही तर म्हणताल माझ्याकडे पाहिलं नाही, माझ्याकडं असं केलं नाही, माझ्या संग बोलला नाही, मला हात केला नाही, मग आता बघतोच, तसलं काय मनात ठेवू नका. सगळ्यांना विनंती आहे की जरी आताची परिस्थिती समजून घ्या. आणि आपले काही पाहुणे रावळे आहेत, त्या पाहुणे रावळ्यांना तुम्ही सांगा, मित्रमंडळींना सांगा की आपल्या या दोन्ही उमेदवार खूप कशा पद्धतीने समाजात काम करतायत, त्यांचे कामाची पद्धत पहा, त्या सगळ्यांची समाजापती असणारी आस्था पहा. आणि आपण त्या उमेदवारांना कमळाची येणाऱ्या 5 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. हा तुम्ही विश्वास सगळ्या आता मी उमेदवार नाही आहे, अख्खं बेलसर गाव उमेदवार आहे. मी निवडून आलो म्हणजे बेलसर गावचा उमेदवार निवडून येणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. आपल्या गावची प्रतिष्ठा खूप प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने स्वतः उमेदवार आहे असं समजून आपण प्रत्येक पाहुणारावळ्यात जा, आपल्या मित्रपरिवारात जा, एक 15 दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या. मी पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहील एवढंच लक्ष या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की करायचं आहे तर आपल्याला कमळाचंच खालीवर सगळीकडे कमळच चालवायचं एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद.